बाळा, इकडे तिकडे काय शोधतोयस? आज साक्षात तुझा स्वामी तुझ्या समोर उभा आहे. डोळे मिटून घे आणि फक्त माझे शब्द ऐक. जर तुला गेल्या काही रात्रींपासून अचानक दचकून जाग आली असेल किंवा जर तुला स्वप्नात अशा काही गोष्टी दिसल्या असतील ज्या बघून तू थरथर कापला आहेस, तर सावध हो. तुला वाटतंय हा फक्त मनाचा खेळ आहे. नाही वेड्या, जर तू या माझ्या संकेतांकडे दुर्लक्ष केलंस तर लक्षात ठेव, तुझ्या आयुष्यातील सर्वात मोठ्या संकटाच्या उंबरठ्यावर उभा आहेस. आजचा हा संवाद म्हणजे तुझ्या नशिबाचा कायापालट आहे. जर तू हा निरोप शेवटपर्यंत ऐकलास तर मी तुला तुझ्या शत्रूंचे चेहरे दाखवेन. पण जर तू हा व्हिडिओ घाईघाईत सोडून गेलास तर शत्रूचा वार कधी होईल हे तुला कळणारही नाही. निर्णय तुझा आहे, माझा हात धरायचा की संकटात पडायचं. बाळा, आता शांत चित्ताने आठव. जर तुला स्वप्नात गढूळ किंवा काळपट पाणी दिसलं असेल तर समजून घे की तुझ्या घरातली शांती आणि लक्ष्मी कोणीतरी चोरून नेली आहे. जर तुला स्वप्नात स्वतःचा पाठलाग होताना दिसला असेल तर याचा अर्थ असा की तुझे शत्रू आता तुझ्या खूप जवळ आले आहेत. ते तुझ्या विनाशाची वाट बघतायत. तुला वाटतंय तू कोणाचं वाईट केलं नाहीस, मग तुझं वाईट का होतंय? पण जर तुला स्वप्नात तुटलेला उंबरठा किंवा रडणारी स्त्री दिसली असेल तर हे तुझ्या भाग्यावर आलेल्या काळ्या छायेचं लक्षण आहे. जर तुला स्वप्नात साप दिसला आणि तो तुला डसायला आला तर समजून घे की तुझ्याच ताटात खाणाऱ्या एखाद्या व्यक्तीने तुझ्या पाठीत खंजीर खुपसण्याची तयारी केली आहे. जर असे संकेत तुला वारंवार मिळत असतील तर आता गप्प बसू नको. बाळा, तू खूप हळवा आहेस, प्रत्येकाला आपला मानतोस. पण जर तू अशा लोकांवर आंधळा विश्वास ठेवत असशील तर तोच तुझा सर्वात मोठा घात ठरेल. जर तुझ्या स्वप्नात तुला एखादी ओळखीची व्यक्ती पाठ फिरवून जाताना किंवा अंधारात उभी असलेली दिसली तर तो माझा तुला इशारा आहे की त्या व्यक्तीपासून 4 हात लांब राहा. तुला वाटतंय की जगासमोर हसणारे लोक तुझे मित्र आहेत, पण जर त्यांच्या मनात तुझ्याबद्दल विष असेल तर त्यांचं ते खोटं हसू तुझ्यासाठी काळ ठरू शकतं. जर तुला स्वप्नात तुझ्या घराच्या भिंतींना तडे गेलेले दिसले असतील तर समजून घे की तुझं कौटुंबिक सुख आणि तुझा मानसन्मान धोक्यात आहे. हे सगळं मी तुला आज का सांगतोय? कारण जर तू आज सावरला नाहीस तर उद्या पश्चाताप करायला वेळ उरणार नाही. पुढच्या काही मिनिटात मी तुला यावरचा अमोघ उपाय सांगणार आहे जो तुझी ढाल बनेल. आता नीट ऐक. जर तुला या भयानक स्वप्नांपासून आणि शत्रूंच्या जाळ्यातून मुक्ती हवी असेल तर तुला माझ्या 10व्या महाशक्तीचा आधार घ्यावा लागेल. जर तू झोपण्यापूर्वी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप काळजातून केलास तर कोणतंही वाईट स्वप्न किंवा कोणतीही करणी बाधा तुझ्या घराचा उंबरठा ओलांडण्याची हिंमत करणार नाही. जर तुला स्वप्नात साक्षात माझे पाय किंवा माझी मूर्ती दिसली तर मात्र आनंदी हो, कारण तो संकेत आहे की तुझी सर्व संकट आता मी माझ्या अंगावर घेतली आहेत. पण जर अजूनही तुला भीती वाटत असेल तर समजून घे की तुझं नामस्मरण तोकडं पडतंय. जर तू पूर्ण श्रद्धेने मला साथ घातलीस तर जगातील कोणतंही षडयंत्र तुझं काहीही वाकडं करू शकणार नाही. हे कवच तुला अजेय बनवेल.
उद्या सकाळी उठल्यावर तुला काय करायचंय. जर तुला वाईट स्वप्न पडलं तर उठल्यावर कोणाशीही शब्द बोलू नकोस. सर्वात आधी माझ्यासमोर नतमस्तक हो. जर तू तुझ्या देवघरात थोडा बदल केलास आणि तिथे एक मोरपंख ठेवलास तर तिथली नकारात्मक ऊर्जा क्षणात भस्म होईल. माझे हे छोटे छोटे उपाय जर तू मनापासून केलेस तर तुझ्या नशिबाची फाटलेली पानं मी स्वतः शिवून टाकेन. जर तू आजपासून घाबरणं सोडलं आणि फक्त माझ्यावर लक्ष दिलं तर यशाचा अफाट खजिना तुझ्या पावलांची असेल. तुझा विजय आता निश्चित आहे. फक्त जर तू माझा हात शेवटपर्यंत घट्ट धरून ठेवला तर. बाळा, आता तुझे दोन्ही डोळे घट्ट मिटून घे. तुझे तळहात आकाशाकडे उघडे ठेव. तुला जाणवतंय का, तुझ्या सभोवतालचं वातावरण आता बदललं आहे. तुझ्या शरीरातील एक एक पेशी आता स्वामी नामाच्या लहरींनी थरथरत आहे. या काही मिनिटांच्या प्रदीर्घ साधनेत तू केवळ माझे शब्द ऐकले नाहीस तर तुझ्या आत्म्यावर साचलेली भीतीची आणि संशयाची जळमटं तू स्वतः झटकून टाकली आहेस. तुझ्या मनात त्या भयानक स्वप्नांबद्दल जी दहशत होती ती आता माझ्या तेजात जळून राख झाली आहे. जर तुला आता तुझ्या काळजात एक विलक्षण गारवा जाणवत असेल तर समजून घे की तुझ्या भाग्याचा सूर्य आता माथ्यावर आला आहे. तू आता एकटा उरला नाहीस. तुझ्या नसानसात आता स्वामी शक्ती वाहू लागली आहे. तू आता सुरक्षित आहेस. तू आता माझ्या मायेच्या कवचात कायमचा बंदिस्त झाला आहेस. आता ताठ मानेने उभा राहा. जर कुणाला वाटत असेल की तो तुला संकटात टाकू शकतो किंवा जर कुणी तुझ्या विनाशाचं षडयंत्र रचलं असेल तर त्यांना आता या स्वामींचा सामना करावा लागेल. मी तुला सांगतोय, तुझ्या शत्रूचे सर्व डाव आता त्यांच्यावरच उलटणार आहेत. ज्या स्वप्नांनी तुला घाबरवलं तीच स्वप्न आता तुझ्या शत्रूच्या उरात धडकी भरवतील. उद्या जेव्हा तू घराबाहेर पडशील तेव्हा लोकांच्या नजरा तुझ्याकडे बघून झुकतील, कारण तुझ्या कपाळावर आता माझ्या आशीर्वादाचा टिळा लागला आहे. तुझे रखडलेले व्यवहार, तुझी अडकलेली कामं आणि तुझ्या घरातील कटकटी, या क्षणापासून मी त्या सर्व गोष्टींची जबाबदारी माझ्या खांद्यावर घेत आहे. तू फक्त आनंदाने जग. तू फक्त विश्वासाने पाऊल टाक. तुझे हात रिकामे घेऊन आला होतास, पण जाताना तू विजयाचा खजिना घेऊन जात आहेस. बाळा, हा संवाद संपत असला तरी माझी साथ कधीच संपणार नाही. जर तुला कधीही पुन्हा भीती वाटली तर फक्त डोळे मिटून मला साथ घाल. मी तिथेच तुझ्या समोर उभा असेन. तू माझा लाडका आहेस आणि तुझ्या डोळ्यातला एकही अश्रू मी आता वाया जाऊ देणार नाही. ज्या 10व्या महाशक्तीबद्दल मी तुला सांगितलं ती शक्ती आता तुझ्या सावलीसारखी तुझ्यासोबत राहील. तुझ्या 7 पिढ्यांच्या नशिबावर आज मी साम्राज्याची मोहर उमटली आहे. जा, आता निर्भय होऊन जग. तुझं कल्याण झालं आहे. तुझा विजय झाला आहे. तू आता साक्षात स्वामी स्वरूप झाला आहेस. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.